तिच्या आवाजाला, तिच्या कार्याला, तिच्या संस्कृतीप्रेमाला देशभरातून मान्यता मिळाली. 2021 लोकमत सुरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार, 2022 NHRCCB इंडिया प्राइड अवॉर्ड, 2024 भारताच्या पंतप्रधानांकडून राष्ट्रीय रचनाकार पुरस्कार, कल्चरल अँबॅसेडर ऑफ द इयर. आणि हे पुरस्कार तिच्या प्रवासाची फक्त सुरुवात होते. 2025 तिने एक निर्णय घेतला जो भारतात लाखो तरुणांना प्रेरणा देणारा ठरला. मीडियामध्ये चर्चा, पक्षनेत्यांसोबत भेटी आणि शेवटी 14 ऑक्टोबर 2025 मैथिली ठाकूर अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात सामील झाली. तिला तिकीट मिळालं अलीनगर विधानसभा क्षेत्रातून आणि 11,730 मतांनी विजय मिळवत ती बनली भारताची सर्वात तरुण सेवारत विधायक. सुषमा स्वराजनंतर 25 वर्षांच्या वयात निवडून आलेली देशाची दुसरी सर्वात तरुण महिला प्रतिनिधी.